नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन कथा ज्याचं नाव आहे कोकणातील अतृप्त हडळ. तर चला कथेला सुरुवात करूया. कोकण म्हटलं की आपल्याला आठवते ते निळाशार समुद्र, आंबा, फणस, नारळ, पोफळीच्या बागा, दरी खोऱ्यातून जाणारी कोकण रेल्वे. त्याचसोबत कोकणात अनेक ठिकाणी आपल्याला काही ना काही गूढ, ऐतिहासिक, काही देवांच्या तर काही भूतांच्या अशा गोष्टी ऐकायला मिळतात. मी माझ्या आजीकडून ही कथा ऐकली आहे. ती लहान असताना ही घटना तिच्या गावाच्या शाळेत घडली होती. तर कथेला सुरुवात करूया. भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त 5-6 वर्ष झाले होते. गावोगावी अनेक नवीन योजना राबवण्यात येऊ लागल्या. त्याच योजनेअंतर्गत त्यावेळी गावामध्ये प्रथमच एक प्राथमिक रुग्णालय चालू करण्यात आले. या रुग्णालयाचा मुख्य हेतू हा की गावातील गर्भवती महिलांना डिलिव्हरी दरम्यान योग्य उपचार देणे हा होता. कारण गावाची पूर्वीची स्थिती फार बिकट होती. सर्व रोगांचे निदान हे काही घरगुती उपायानेच होत होते. अगदी डिलिव्हरीसाठी देखील जुनीच पद्धत वापरत असत. त्यामुळे अनेकदा आई आणि बाळ अशा दोघांना पण धोकादायक ठरत होते. गावात रुग्णालय चालू झाल्यावर देखील सुरुवातीला लोक तेथे जाण्यास तयार नव्हते. परिस्थिती हाताबाहेर जात असे तेव्हा लोक रुग्णालयात धाव घेत असे. तसेच डिलिव्हरी दरम्यान काही कॉम्प्लिकेशन आल्या की लोकांना डॉक्टरांची आठवण येत असे. लोकांच्या अशा हलगर्जीपणामुळे डॉक्टरांना सुद्धा कधीकधी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काही करू शकत नव्हते. सुरुवातीला तर उशिरा उपचारामुळे रुग्णालयात आणि आवारात अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झाला होता. असे म्हणतात की अशा प्रकारे जर गर्भवती स्त्रियांचा मृत्यू झाल्यावर तर त्या स्त्रियांचा आत्मा सहजासहजी मुक्त होत नाही आणि अशा अतृप्त आत्म्याला हडळ असे संबोधले जाते. हे भूताच्या प्रकारातील सर्वात वाईट भूत मानले जाते. असेच काही महिने उलटून गेले आणि मग रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना रात्रीच्या वेळी विविध अनुभव येऊ लागले. कधी रडण्याचा आवाज तर कधीतरी गुरगुरण्याचा आवाज. कधी तर रुग्णालयात ॲडमिट असलेल्या गर्भवती स्त्रियांना व नुकत्याच बाळांतर झालेल्या स्त्रियांना अनेक भास होत असे. जसे काही कोणीतरी त्यांना त्यांच्याकडे रागाने बघत आहे, कोणीतरी त्यांच्या बाळाला नेण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टरसुद्धा तिकडे रात्रीच्या वेळेस जाण्यास घाबरत असत. लोकांनी देखील तिकडे जाणे सोडून दिले होते. त्यामुळे अगदी वर्षभरात हे रुग्णालय बंद करण्यात आले. असेच काही 5-6 वर्ष निघून गेली. गावातील कोणीही तिकडे जात नसे. अगदी सकाळच्या वेळेसुद्धा जर एखाद्यांची गुरे चुकून चरत तिकडे गेली तर तो गुराखी देखील तिकडे जाण्यास घाबरत असे. रुग्णालय असे गावापासून 5 मिनिटं अंतरावर थोडेसे उंच भागी बांधले होते. आजूबाजूला रान वाढले होते. दाट झाडी झाली होती. रुग्णालयाची वास्तू अगदी भकास झाली होती. काही वर्षांनी गावी एक नवीन तरुण व निबिर्ड अशा कलेक्टरची नियुक्ती झाली होती. एकदा गावाच्या समस्याबद्दल बोलताना त्याला गावी शाळा आणि इतर सुविधांचा अभाव असल्याचे कळाले. तेव्हा त्याने गावी नवीन शाळा बांधण्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू केले. तेव्हा त्याला या सरकारी जागा आणि त्यावरील ज्या जुन्या रुग्णालयाबद्दल समजले. त्याने माहिती मिळवली. त्यांना जुन्या झालेल्या सर्व प्रकाराबद्दल त्याला कळाले. त्यातून गावी शिक्षणाचा सुद्धा किती अभाव आहे हे त्याला पटले. त्यांनी लगेच त्या जुन्या रुग्णालयाच्या जागी एक सुंदर शाळा उभारायचे ठरवले. शाळेचे बांधकाम चालू असताना अनेक अडथळे आले, पण त्या कलेक्टरने जिद्दीने 1-2 वर्षात त्या शापित जागेवर एक सुंदर ज्ञानाचे मंदिर उभारले. लोक सुरुवातीला आपल्या मुलांना तिकडे पाठवायला तयार नव्हते, पण नंतर कलेक्टरच्या अथक प्रयत्नानंतर आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार झाले. पण गावातील लोकांना एक अट ठेवली. संध्याकाळी 6 पर्यंत शाळा चालू ठेवायची. कलेक्टरने ती अट मान्य केली आणि मग गावात नवीन शाळा चालू झाली. त्या शापित जागेवर आता ज्ञानाचे पाठ गिरविण्यात येऊ लागले. पण ते सारे अजून थांबले नव्हते. संध्याकाळी शाळा बंद केल्यानंतर विशेष अमावास्येच्या रात्री अनेक घटना शाळेत घडत असत. जसे की बेंच अस्तव्यस्त होणे, फळावर काहीतरी गिरपटले असत. पण कलेक्टरने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. त्या चांगल्या कामात विघ्न येऊ नयेत म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. असे शाळा ही सकाळ ते दुपार याच वेळेत चालू असे.
त्यामुळे मुलांना देखील काही त्रास होत नव्हता. तसेच गावातल्या लोकांनी ठेवलेल्या अटीनुसार संध्याकाळी कोणीही तिकडे थांबत नसे. असंच काही काळ उलटून गेला. कलेक्टर साहेबांनी गावात अनेक विकासांची कामे केली. त्यांची सुद्धा आता दुसऱ्या गावी बदली झाली होती. शाळा वगैरे सर्व त्यांच्या नियोजन वेळेनुसार व्यवस्थित चालू होते. अशात काही महिन्यांनी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे नवीन शिक्षकांची शाळेत भरती करण्यात आली. त्याच भरतीमध्ये खानदेशातून आलेल्या व नुकताच शिक्षकी पेशात असलेल्या सुरेश, भिकाजी, निलेश आणि सुनील अशा चौघांची निवड करण्यात आली. त्या चौघांसाठी एक भाग, तिथली भाषा, गावातच एका किराणा मालाच्या दुकानाच्या मागचा रिकामा भाग त्यांना घर म्हणून भाड्याने मिळाला होता. गावात शिक्षण म्हणून तसा त्यांचा मान होताच. ते चौघे देखील गावात अगदी सर्वांसोबत गुण्यागोविंदाने राहत होते. कधी कुणाला काही मदत लागली तर ते नेहमी पुढे येत असे. गावातल्यांकडून त्यांना शाळेत संध्याकाळ नंतर न थांबण्याचे बजावण्यात आले होते. तसेच दिवसभर शाळेत शिकून दमत असल्याने ते देखील कधी शाळेत थांबत नसत. असेच काही महिने निघून गेले आणि वेळ आली की वार्षिक परीक्षेची. सर्व मुलं फार खुश होती, कारण आता 2 महिने त्यांना सुट्टी मिळणार होती. परीक्षेचा शेवटचा पेपर झाला. सारे मुले अगदी बगडत शाळेतून बाहेर पडाले. परंतु आता खरी परीक्षा ही शिक्षकांची चालू झाली होती, कारण त्यांनी दिलेल्या निकालाच्या तारखेआधी प्रगती पुस्तक तयार करायची होती. सुरेशने तर अगोदरच दोघांच्या गावी जाण्याची तिकीट काढून ठेवल्या होत्या. त्यामुळे पटापट प्रगती पुस्तकाचं काम आटपण्याचं असं चौघांनी ठरवले. एक दिवस चौघेही शाळेत पेपर तपासत बसले होते. हळूहळू दुपार झाली. बहुतेक शिक्षक आजचे तपासणीचे काम आटपून घरी निघून गेले होते. आता फक्त शाळेत ते चौघेच होते. येत्या 2 दिवसात सर्व काम फते करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. चौघेही अगदी मन लावून आपापले काम करत होते. घड्याळाकडे त्यांचे लक्षच नव्हते. शिपाई रामू तिकडे आला. त्यांनी चौघांनाही वेळेचे भान आणून दिले व आता शाळा बंद करायची असल्याचे त्यांनी सांगितले. 6 वाजल्यानंतर तिकडे कोण थांबत नाही याची देखील आठवण करून दिली. पण त्यांना काही करून काम संपवायचे होते आणि तसाही त्या चौघांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी रामूला जवळ बोलवले आणि त्याच्या खिशात काही पैसे कोंबून त्याला सुद्धा सोबतीला थांबण्यास सांगितले. अजून फक्त 2 तास, मग आपण सर्वच एकत्र जाऊया. तसेच पैसे मिळाल्यावर रात्रीची दारूची सोय झाली होती, म्हणून रामू देखील त्यांच्यासोबत थांबला. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. रामू सुद्धा खुर्चीत बसून पेंगत होता. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते आणि त्या 5 जणांचे नशीब वाईट म्हणून आज अमावस्येची रात्र होती. तसेच गावात तेव्हा विजेचा सुद्धा काही भरवसा नव्हता आणि चक्क त्या दिवशी सुद्धा शाळेत वीज नव्हती. ते कंदीलच्या प्रकाशात काम करत होते. पेपर तपासत असताना सुनीलची नजर दरवाजापाशी गेली. कोणीतरी एक बाई आपल्या छोट्या बाळाला कडेवर घेऊन काहीतरी खाण्यासाठी मागत असल्याचे त्याला त्या बाहेरच्या काळोखात जाणवले. सुनीलने बाकीच्यांना देखील ते सांगितले. त्यावर सुरेश बोलला, अरे असेल कोणीतरी. गावातील गरीब बाई उपाशी असेल म्हणून तिला मागत असेल, असे म्हणून त्यांनी आपल्या दुपारच्या जेवणातील उरलेली चपाती आणि भाजी रामूकडे दिली आणि तिला नेऊन देण्यास सांगितले. रामू डोळे चोळतच उठला आणि तो बाजूला ठेवलेला कंदील घेऊन दरवाजाच्या दिशेने जाऊ लागला. कंदीलच्या प्रकाशात त्याने दरवाजात बघितले तर तिकडे कोणीच नव्हते. त्याने बाहेर देखील पाहिले, तिथेही कोणीच नव्हते. तो पुन्हा जागेवर येऊन बसला. अरे गेली असेल ती पुढे, जाऊ देत तिला, चल, असे म्हणून सुरेशने परत सर्वांना कामाला लागायला सांगितले. 5-10 मिनिटांनंतर पुन्हा ती बाई दरवाजावर उभी राहून काही खाण्यासाठी मागू लागली. पण पुन्हा तेच रामू कंदील घेऊन दरवाजापाशी गेल्यावर तिकडे कोणीच नव्हते. असा प्रकार अगदी 3-4 वेळा घडला. शेवटी 5व्यांदा सुनीलने रागातच विचारले,
कोण आहे तिकडे? जेवण हवे तर मग घ्या ना, असे म्हणून तो स्वतःच दरवाजापाशी गेला. तेव्हा जणू काही हवेत विरघळावी तशी ती स्त्री आपल्या बाळासोबत कुठेतरी विलीन झाली. सुनील जरा घाबरलाच होता. त्याने बाकीच्यांना देखील ही गोष्ट सांगितली, पण सुरेश आणि बाकी दोघांचा त्यावर विश्वास नव्हता. बाई अशी कशी हवेत गायब होईल? रामूला मात्र हे सगळं काय चालू आहे ते कळले होते. त्याने सर्वांना तिकडून लवकर निघूया असे सांगितले, पण सुनील सोडून कोणीही त्याचं ऐकलं नाही. अरे थोडंच काम बाकी आहे, काही नाही होणार, तुम्हाला भास झाला असेल, सुरेश बोलला. काही काळ असाच गेला. ती बाई सुद्धा बराच वेळ दिसली नव्हती. बघ बोललेलो ना, गावातलीच असणार ती बाई कोणीतरी, उगाच घाबरता तुम्ही राव, सुरेश बोलला. त्याचं बोलणं थांबतं तोच तो त्या खिडकीजवळ बसला होता. तिकडून बाहेरच्या बाजूने कोणीतरी बाई हुंदके देत रडण्याचा आवाज त्यांना येऊ लागला. आता मात्र सुरेश सुद्धा जरा घाबरला होता. त्याने हळूच खिडकी बाहेर डोकावून पाहिले. त्याने जे बाहेर पाहिले ते पाहून त्याचे जणू डोळेच फिरले. तो जागच्या जागीच बेशुद्ध झाला. बाकीच्यांनी त्याला सावरले. आता सर्वांनाच तो आवाज आला होता. त्यांनी बाहेर बघितले तर त्यांची जणू दातखिळीच बसली. तोंडातून काही शब्दच निघत नव्हता. एक स्त्री बाहेरच्या झाडापाशी बसली होती आणि तिच्या हातात एक बाळ होते, पण त्या बाळाला फक्त धड होते, त्याला मुंडकेच नव्हते. मान खाली घालून ती नुसती रडत होती. हळूहळू आवाजाची तीव्रता वाढत गेली. आणखीन काही जणांचे रडण्याचे, किंजळण्याचे आवाज त्यांना येऊ लागले. बाहेर जे काही चालू होते हे बघून ते जागी स्तब्ध झाले. अचानक त्यांना बाजूने गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी पाहिले तर मगाशी बेशुद्ध झालेला सुरेश त्यांच्याकडे रागाने बघत होता. त्यांचे डोळे पूर्ण सफेद झाले होते व तो वेगळ्या आवाजात नाही सोडणार असे सारखे बोलत होता. बेदरलेल्या अवस्थेतच त्या चौघांनी कोपऱ्यात लावलेल्या देवाच्या फोटोकडे धाव घेतली. तोच त्यांच्या मागे येणारा सुरेश पण खाली कोसळला. जणू काही आत्ताच त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर पडले असावे असे वाटले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सुरेशला सावरून तिथून पळ काढला. पाठीमागून अनेक रडण्याचे आणि किंकाळण्याचे आवाज येत होते, पण त्यांनी अजिबात पाठी न बघता थेट किराणा मालाचे दुकान गाठले. दुकानात पोचल्यावर 5 जण तिकडेच खाली पडले. दुकानात असलेल्या काही गाववाल्यांनी त्यांना सावरले आणि पाणी दिले. कोणीही काही बोलण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हते. 5 जणांना कडकडून ताप आला होता. लगेच गावातील वैद्याला बोलवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी जरा बरे वाटल्यावर त्यांनी गावातल्यांना झाल्या प्रकाराबद्दल सांगितले. सर्वजण त्यांच्यावर खूप रागवले होते, कारण इतकं बजावून सुद्धा संध्याकाळी 6 नंतर ते शाळेत थांबले होते. नंतर त्यांनी एक समजूत म्हणून गावातील पुजाऱ्याला बोलवले आणि त्या सर्वांवरून नारळ ओवाळून तो नारळ गावाच्या वेशीबाहेर टाकून दिला. काही दिवसांनी बरे वाटल्यावर आपले काम आटपून चौघेही आपल्या गावी निघून गेले. ते परत आलेच नाहीत. त्यानंतर काही वर्षांनी गाववाल्यांच्या सततच्या पाठपुरवठ्यानंतर ग्रामपंचायतीने ती जुनी शाळा कायमची बंद करून गावातच दुसऱ्या जागी शाळा चालू करायचे ठरवले. पुन्हा काही वर्षांनी तिकडे पोस्ट ऑफिस, त्याचप्रमाणे टेलिफोन ऑफिस चालू झाले होते, पण ते सुद्धा तिकडे फार काळ टिकले नाही. 1 वर्षाच्या आत ते सुद्धा बंद झाले आणि आता ती जागा सध्या अशीच पडून आहे. कोणीही सहसा तिकडे जात सुद्धा नाही. तेव्हापासून ती जागा काही वर्षांसाठी बंद ठेवण्यात आली.
कथेचे लेखक अंकित पिसे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही कथा? मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा आणखीन कथेसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. Audio Jungle.